भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या केडीएमसी कडे वळूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कुणाची सत्ता येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे। अगदी आणि महा एक्झिट पोल मध्ये कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी काय नेमकं पसंत केलेलं आहे ते देखील आपण पाहूया। त्यावेळेस स्क्रीनवर महा एक्झिट पोल सांगतोय कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 42, शिंदे सेनेला 57, मनसेला 6 तर इतरांना 5 जागा मिळतील असं दिसतंय। तर काँग्रेसला 2, ठाकरे सेनेला 6, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पण केवळ 2 जागा आणि वंचित बहुजन आघाडीला देखील 2 जागा। तर महत्वाचे ही आकडे आपण बघतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेचा शिवसेना जी आहे तिला सगळ्यात जास्त जागा मिळतील, कारण इथं शिवसेनेची सत्ता होती आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघतोय शिंदे सेनेला 57 जागा मिळतील असं दिसतंय। भाजपला 42, मनसेला केवळ 6। पण भाजपने पण चांगली मुसंडी मारलेली आहे। अनेक नगरसेवक त्यांचे तिथं बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आता साम टीव्हीचा एक्झिट पोल सांगतोय भाजपला 42 आणि त्याखालोखाल आपण बघतोय शिंदे सेनेला सर्वाधिक 57 जागा। कल्याण डोंबिवली महापालिकेत कुणाची सत्ता येणार, त्याला काय कारण आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे यांच्याकडून। 122 जागांसाठी निवडणुका होणार होत्या, त्यामध्ये महायुतीच्या 20 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या। त्यामुळे आता आज 102 जागांसाठी निवडणुका ह्या पार पडल्या आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं तर महायुतीची सरशी होताना दिसत आहे। यामध्ये शिवसेना जी आहे ती 55 जागा प्लस येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर भाजप आहे ती 40 प्लस जागा येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर उद्धव सेना आणि मनसे यांची युती होती, यांच्या ज्या आहेत त्या 8 किंवा 9 जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रत्येकी 1-1 जागा येण्याची शक्यता आहे। तरीही इथे मतदार राजाने आपला जो कौल आहे तो मतपेटीमध्ये बंद केलेला आहे। उद्या येणाऱ्या निकालानंतरच जी काही परिस्थिती आहे ती स्पष्ट होणार आहे। तरीही या ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुतीला मतदार राजांनी जो कौल आहे तो दिल्याचं समजलं जाते।